गाइस, वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग. तर मी आता टोमॅटो तोडले आहेत. तर झाडाला आणखीन भरणं आहे आणि हिरवे पण आहेत आणि पलीकडे पण लाल लागले होते. पलीकडले आणि अलीकडले मिळून काही तोडले आणि गुलाबाला पण मस्तपैकी गुलाब लागलेले. आणि कालच्या दिंडी जोडीमध्ये आम्ही गुलाब वगैरे तोडलेले, पण मी काही लावले नाहीत. तुम्ही पाहू शकता एवढे टमाटे निघले. 1 2 3 4 5 6 7 8 टमाटे निघले झाडाला. तर आता मी मस्तपैकी याची चटणी बनवणार आहे. तर आता मी ते टमाटो कापून घेतले आहेत. इथे कोथिंबीर, रेड चिली पावडर, मीठ, जिरं आणि शेंगदाण्याचं कूट आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. तर आता मी मस्तपैकी तेल तापलं आहे. थोडंसं जिरं टाकून बघते. तर अशा प्रकारे तापले. तर थोडी कोथिंबीर आणि टोमॅटो तर आता आपल्याला हलवून घ्यायचे. आणि मी टोमॅटो एकदम मोठे कापून घेतलेत आणि आपल्याला याची ग्रेव्ही करायची. तर आता टोमॅटोला थोड्या वेळ काय म्हणते झाकून ठेवायचे. 80 ते 90%. तर तुम्हाला मी आता टोमॅटो 80 ते 90% भाजल्यानंतरच मिळेल. तर आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून घ्यायची. थोडे किंचित मी साखर आता टाकून घेतली आणि आता याला 1 ते 2 सेकंद हलवायचं. तर मी 1 ते 2 सेकंद हलविलं आणि आता याच्यात रेड चिली पावडर टाकायचं आहे आणि मीठ. मी दोन्ही पण सोबतच टाकत आहे. त्यात रात्रीची वेळ असल्या ना कॅमेऱ्यात बरोबर दिसत नसेल. आणि याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. हे थंड वगैरे झाल्यानंतर. तर मी दाखवणार नाही कारण मिक्सरचा खूप आवाज असतो ना, तिथला आवाज म्यूट केला असता. पण मला आणि मस्त पैकी ते खाली कोंडोळे शिजत आहेत. शेंगुळे कोंडोळे काय पण म्हणा, आमच्या इथे कोंडोळे म्हणतात. आता ह्याची मस्तपैकी ग्रेव्ही झाली आहे आणि आमच्या इथे टोमॅटोची कढईतच ग्रेव्ही बनते आणि तेवढी मिक्सरमधून पण काढायची काही गरज नाही लागत. तरी पण मिक्सरमधून काढून घेत आहे मी. आणि ते सकाळची मी आईला भाकरी बनवायला लावलेली. तर मला टोमॅटोच्या चटणीसोबत सकाळची शिळी भाकरी खूप आवडते. तर आता ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. आपण एवढं शेंगदाण्याचं कूट घेतलं होतं. तर शेंगदाण्याचं कूट टाकायचे. तर आपली टोमॅटोची चटणी रेडी झाली आहे. तर आता आपल्याला मी तिला थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची. आता त्याला मस्तपैकी हलवून घेऊ आपण. तर आता मस्तपैकी पाहू शकता अशी ग्रेव्ही झाली आहे. तर आणि आता ही भाकरी आणि ही ग्रेव्ही मस्तपैकी खाणार आहे. तर आजचा ब्लॉग इथंच संपवते. तर बाय.